आज तर निखिलच्या गाडी पण फाईन पडली. ते झालं काय चला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, मी शिव आणि स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज सकाळीच आम्हाला जायचं होतं चाकांसाठी, कारण चाकांना थोडी पेंडेन्सी वाढली होती. म्हणून सकाळी स्टोअरला आलो, स्टोअरवर मटेरियल घेतला आणि निघालो होतो चाकांच्या दिशेने. तर पुढं खूप सारी ट्रॅफिक झाली, त्यांनी पोलीस पण उभा होते. पोलिसांना आमच्यावर फाईन मारली, कारण आमच्यापाशी होतं लर्निंग लायसन आणि तो म्हणत होता की तुम्ही नॅशनल हायवेला लर्निंग लायसन घेऊन गाडी चालू शकत नाही. तसंच आम्ही पुढं आलो. पहिल्या ऑर्डरसाठी त्यांनी 500 रुपये फाईन पे मारले आमच्यापाशी. मग इथं सगळा सेटअप वगैरे झाला होता आणि आमची ऑर्डर क्लोज झाली होती. तिथून आम्हाला जायचं होतं दुसऱ्या ऑर्डरसाठी, कारण आता आम्हाला फक्त आज ऑर्डर करायचं होतं. बाहेर आलो तर खूपच पाऊस झाला होता आणि सगळ्या रस्त्याला चिखल पण साचला होता. तिथून आम्ही पोहोचलो दुसऱ्या ऑर्डरसाठी आणि इथं मस्तपैकी गणपती बाप्पाचं मस्त आगमन केलं होतं. पहिल्यांदा तिथं दर्शन घेतलं आणि आमचं काम सुरू केलं. काम सगळं वायरिंग वगैरे झाली. तिथली पण ऑर्डर क्लोज केली. तिथून खाली चाललं होतं. त्या लिफ्टमधून असेच सीन होता की तिथं पोहोचलो तिसऱ्या ऑर्डरसाठी. इथं पण शिफ्टिंगची ऑर्डर होती. सगळं सेटअप वगैरे झालं. तिथली पण ऑर्डर क्लोज केली आणि आम्ही निघालो होतो घरी. तुम्ही माझे व्हिडिओ बघता, लाईक करता, फॉलो का करत नाही? तेवढं फॉलो करा की राव, एकच सेकंद लागतो. पण जाताना पण तेवढी ट्रॅफिक झाली होती आणि संध्याकाळी आल्यानंतर अशोक पण म्हणला चला आपल्याला पॅन्ट घ्यायचं. संध्याकाळी 10 वाजले, ते सगळ्या दुकानं बंद झाल्या आणि त्याला एक काय पॅन्ट आवडत नव्हती. मग फायनली एक पॅन्ट आवडली. तिथं काय रेट फिक्स झाला नाही, म्हणून तिथून आम्ही एक पॅन्ट घेतली आणि निघालो घरी. जाताना हे मंदिर नाही आहे, तर गणपती बाप्पासाठीचं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि